वर्ग 12वा विषय अर्थशास्त्र प्रकरण पहिला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे संपूर्ण मुद्दे आपण बघणार आहोत। संकल्पना आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती। त्याचे मुद्दे आहेत: नंबर 1 वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, नंबर 2 उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि नंबर 3 आर्थिक कल्याणाचे सिद्धांत। संकल्पना आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये। सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील: नंबर 1 वैयक्तिक घटकांचा अभ्यास, नंबर 2 किंमत सिद्धांत, नंबर 3 आंशिक समतोल, नंबर 4 विशिष्ट गृहीतकांवर आधारित, नंबर 5 विभाजन पद्धत, नंबर 6 सीमांत तत्वांचा वापर, नंबर 7 बाजार रचनेचे विश्लेषण आणि नंबर 8 मर्यादित व्याप्ती। संकल्पना आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व। त्याचे मुद्दे आहेत: नंबर 1 किंमत निर्धारण, नंबर 2 मुक्त बाजार अर्थव्यवस्था, नंबर 3 विदेशी व्यापार, नंबर 4 आर्थिक प्रारूपांची निर्मिती, नंबर 5 व्यावसायिक निर्णय, नंबर 6 शासनास उपयुक्त आणि नंबर 7 कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार। संकल्पना आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती। त्याचे मुद्दे आहेत: नंबर 1 उत्पन्न व रोजगार सिद्धांत, नंबर 2 सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत, नंबर 3 आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, नंबर 4 विभाजनाचा समग्र लक्षी सिद्धांत। संकल्पना आहे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये। स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील: नंबर 1 समग्र घटकांचा अभ्यास, नंबर 2 उत्पन्न सिद्धांत, नंबर 3 सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण, नंबर 4 परस्परावलंबन, नंबर 5 राशी पद्धत, नंबर 6 वृद्धीची प्रारूपे, नंबर 7 सर्वसाधारण किंमत पातळी आणि नंबर 8 धोरणाभिमुख। संकल्पना आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व। त्याचे मुद्दे आहेत: नंबर 1 अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती, नंबर 2 आर्थिक चढ उतार, नंबर 3 राष्ट्रीय उत्पन्न, नंबर 4 आर्थिक विकास, नंबर 5 अर्थव्यवस्थेची कामगिरी, नंबर 6 स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास आणि नंबर 7 सामान्य रोजगार पातळी। अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्याचे संपूर्ण मुद्दे स्पष्ट करता येतील। यानंतरही अशा प्रकारचे माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती। धन्यवाद।